सुस्वागतम सुस्वागतम। माननीय विभागीय आयुक्त जितेंद्रजी पापळकर सर आणि माननीय जिल्हाधिकारी स्वामी साहेब हे त्यांचं या ठिकाणी वेलकम करत आहेत, स्वागत करत आहेत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांना विनंती करते, या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून इथे अभिवादन करताना आपण बघत आहोत। सर्वांचे आवडते आणि लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य या ठिकाणी स्मृती स्तंभास अभिवादन करताना आपण बघत आहोत। त्यानंतर मी विनंती करते माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करताना आपण बघत आहोत। यानंतर माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना मी विनंती करते आपणही या ठिकाणी राज्यसभा सदस्य माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करताना आपण बघत आहोत। यानंतर माननीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब हेही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करत आहेत। मी साहेबांना विनंती करते। त्याचप्रमाणे माननीय आमदार सतीशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे आपणही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करावं। त्याचप्रमाणे माननीय संजनाताई माननीय आमदार संजनाताई जाधव विधानसभा सदस्य याही इथे उपस्थित आहेत। माननीय आमदार संजयजी केणेकर साहेब हेही इथे उपस्थित आहेत। माननीय आमदार प्रशांतजी बंब माननीय कल्याण काळे साहेब तसंच माननीय अंबादासजी दानवे साहेब माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब माननीय श्री विलास घुमरे विधानसभा सदस्य तसंच समीर गुलाब नबी काझी राज्यमंत्री दर्जा साहेबांना मी विनंती करते आपणही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करा। तसंच माननीय विभागीय आयुक्त जितेंद्रजी पापळकर साहेबांना विनंती करते आपणही या ठिकाणी आदरांजली व्यक्त करावी। माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब तसंच माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब तसंच माननीय प्रवीण पवार साहेब पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे माननीय महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांतजी माननीय वीरेंद्रजी मिश्रा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी आणि विनय कुमारजी राठोड पोलीस अधीक्षक माननीय श्री समीर गुलाम नबी काझी राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड भुमरे साहेब संदीपानजी भुमरे साहेब माननीय खासदार तसंच विलास बापू भुमरे साहेब
माननीय आमदार या ठिकाणी सर्व माननीय आमदार माननीय खासदार सर्वांच्या वतीनं आणि सर्व माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय महानगरपालिका आयुक्त सर्वच जण या ठिकाणी आदरांजली आजच्या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त देताना आपण बघतोय। आणि म्हणूनच असं म्हणतात, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ नसता सागर इथे उसळलेल्या विवेक सिंधूच्या लहरी शककर्त्यांचे गावित वैभव प्रतिष्ठान ही नगरी देवगिरीच्या इतिहासाला सदैव साक्षी ठेवू अवर गहे गोदामाई तोवर गाणे गाऊ। या ठिकाणी फोटो सेशन झाल्यानंतर परत सर्व मान्यवर खालच्या बाजूला येऊन आपली जागा घेतील आणि पुढील कारवाई आरपीआय करतील। या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व आपण आहे त्या जागी उभे राहायचं आहे।
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। त्यांच्या समवेत आहेत माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब, माननीय विभागीय आयुक्त साहेब जितेंद्रजी पापळकर सर आणि माननीय पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार। या ठिकाणी आरती यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी साहेबांना विनंती करते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांना विनंती करते। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि तदनंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये
योगदान दिलं, बलिदान दिलं, अशा अनेक पुण्यात्मांना आदरांजली अर्पित करतो. आणि आज त्यातलीच काही मंडळी या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींना मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाटजी, सर्वमान्य खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये एवढंही काही भागी पडतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल निवडण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही. तथापि ते त्या संदर्भात काहीच बोलणार नाही. आज खरं म्हणजे ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभारला, ते स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, दिगंबरराव बिंदू असतील, रविनारायण रेड्डी असतील, देवीसिंगजी चव्हाण, भाऊसाहेब वंशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्रजी काबरा, बाळासाहेब परांजपे, त्याचप्रमाणे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन घोटीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, अशी अनेक नावं या ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्यांनी आणि त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रजाकारांच्या जुलमातून या मराठवाड्याला मुक्त केलं. आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 13 महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली. आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे, तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो. आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो. नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल. आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो. यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या 5वीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितलाय. पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे. एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत. आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं 54 TMC पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत. मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे, जे तुटीचं खोरं आहे, हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं काम निश्चितपणे
आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही, तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डीपीआर अंतिम टप्प्यामध्ये आहे। डिसेंबर पर्यंत याचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे। गेल्या 2 वर्षामध्ये 7 प्रकल्पांची घरभरणी ही आपण मराठवाड्यात केली। 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला। यासोबत आपल्याला कल्पना आहे की 16 सप्टेंबर 2023 ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं। खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भारतात सांगणं त्याकरता वेळ मला भरपूर लागेल, तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल। पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये कृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये आपण दिले, तुळजा भवानी मंदिर 541 कोटीची आपण तरतूद केली, औंढ्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली, मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 94 बसेस दिल्या, संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी 115 त्या ठिकाणी बसेस दिल्या, 9 महामार्गावर आयटीएमएसचा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली, 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली, 26,500 नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये 2.70 लाख महिलांना जोडलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत 95 कोटीचा निधी वितरित केला, विविध स्मारके मंदिरे याकरता 253 कोटी रुपये दिले, 3121 कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगतीपथावर आहे, हायब्रिड एन्युटी मधनं 7,719 कोटींची कामं आपण सुरू केली, बीड जिल्हा परिषद 70% आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं, जवळपास 4 लाख सिंचन विहिरीपैकी 30,000 पूर्ण केल्या आणि 1.14 लाख एवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली। खरं म्हणजे इतकी कामं आहेत, ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल, पण मी एवढंच सांगतो आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयावर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। छत्रपती संभाजीनगर सारखा आमचं जे शहर आहे, या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा 800 कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे। मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत डीएमआयसीचा कॉरिडॉर होणार आहे। आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे। समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी डीएमआयसी मुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्वाचं स्थान, ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो, ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे। हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं ईव्हीचं देशाचं कॅपिटल बनतंय, देशाची राजधानी बनते आहे, हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय। आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतोय आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये ती सुरू होते, जवळपास 14,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे, आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीडमध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न या ठिकाणी बीड पर्यंत रेल्वे धावली पाहिजे। अहिल्यानगर पासून बीड पर्यंतची रेल्वे
याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार, मी स्वतः असेल, एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार असतील, आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल, मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगतीकरता आम्ही काम करत राहू। आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्याकरता अत्यंत मोलाच्या ठरतील। मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं अभिवादन करतो, हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो। मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा। धन्यवाद साहेब। आणि यानंतर सर्व आमंत्रित निमंत्रितांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्याकडे साहेबांचं आगमन होत आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्व आमंत्रित निमंत्रित, ज्येष्ठ नागरिक तथा थोर स्वातंत्र्य सेनानी यांना मराठवाडा मुक्ती आणि स्वतः पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब सर्वांचं आगमन आपल्याकडे होत आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त थोर स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ नागरिक यांना शुभेच्छा देण्यासाठी साहेबांचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपल्याकडे शुभेच्छा देण्यासाठी आगमन झालेलं आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करते, आपण बसून घ्या, कृपया आपण बसून घ्या। आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे। ज्येष्ठ नागरिक, थोर स्वातंत्र्य सेनानी आणि आमंत्रित निमंत्रित यांच्या भेटीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे। शुभेच्छा देण्यासाठी आपल्याकडे संपर्क केलेला आहे। एक मिनिट सर। प्रयत्न केला होता, ते प्रयत्न आम्ही त्याच वेळेस कंट्रोल करून ते 3 लोकांना आम्ही ताब्यामध्ये घेतलेलं आहे। कोण आहे ते लोक? काय मागणी होती? आता आम्ही याच्यावर पुन्हा आमची चौकशी करून नेमकं ते लोक कोण होते, त्याची मागण्या काय होती, ते सगळं ते आमचे पुढील जे चौकशी होईल त्यात मला कळेल। हे पोलिसांचं फेल्युअर आहे, कारण की एवढे लोक येतात आतमध्ये, काळे झेंडे आणतात, 3 सिक्युरिटी तुम्ही लावलेली आहे, हे अपयश आहे पोलिसांना। आम्ही याच्या बाबतीत असं सांगू की आमचा रिस्पॉन्स वेळेवर होता आणि आम्ही कोणालाच प्रोग्राम मध्ये अडथळा होण्याची होऊ दिला नाही। त्यामुळे पोलीसच्या रिस्पॉन्स बाबतीत आम्ही आय एम सॅटिस्फाईड। नाही, पाहताय की तुम्ही 3 तास रस्ते बंद करता व्हीआयपी साठी सामान्य लोकांना, आणि इथे मात्र तुम्हाला ते कळत नाहीये की असे लोक आहेत, ते वेल नोन आंदोलक आहेत ओबीसीचे, तो वेल नोन चेहरा आहे, ते तुमच्या कसं लक्षात आलं नाही की हे काय करू शकतात? ट्रॅफिक मॅनेजमेंट बाबतीत आम्ही मागे पण सांगितलेलं आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट आम्हाला करावं लागतं, त्याच्या बाबतीत आम्ही आहेत। आजचा जे विषय होता त्याच्या बाबतीत आम्ही जसं आपल्याला सूचना दिली, वेळेवर प्रतिसाद देऊन सगळे जे 3 होते त्यांना आम्ही ताब्यामध्ये घेतले। तर किती लोक लोकांचे रुमाल तपासले तुम्ही, कॅमेरा बॅग तपासल्या, काळे झेंडे तुमच्या कशा लक्षात आले? आमची एंट्री गेटवर याच्या बाबतीत सिक्युरिटी होती, त्या सिक्युरिटीमध्ये जर काही लॅप्स आला असेल तर संबंधित अधिकारी आम्ही चौकशी करणार। किती लोक सांगितलं? 3 लोक आम्ही हिंदीमध्ये सर, हिंदी ते आम्हाला असं सांगितलं साहेब की ओके पास असल्याच्या परवानगी प्रयत्न चेकिंग में फेलियर हुआ है, ब्लैक के बस अगर पीछे जो ये जो प्रोटेस्ट किया गया है, इसमें जो लोग प्रोटेस्टर थे उनकी हम चेकिंग करके ही उन्हें अंदर लिया गया था। अगर उस चेकिंग में कुछ कमतरता रही होंगी तो वो हम संबंधित अधिकारी और वहाँ जो चेकिंग स्टाफ है उनकी चौकसी करके
व्हेरीफाय करायला. ओके, थँक्यू सर. मला असं वाटतं सगळ्यात आधी सुरक्षा यंत्रणेचं हे अपयश आहे की आजचा दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन आहे. आंदोलन, विषय, भूमिका, मागण्या या योग्य आहेत, परंतु त्याच्यासाठी हे व्यासपीठ मला असं वाटतं योग्य नव्हतं. मी पोलीस यंत्रणा याला दोष देतो की अशा पद्धतीनं या आंदोलनात अशा गोष्टी व्हायला नव्हत्या. काय म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे पण काय मुद्दे कालच प्रेस घेऊन सांगितलं की तेच मुद्दे बोलले जातील. नुकसान भरपाईबद्दल काय घोषणा झाली मी काल मला असं वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. जसंच्या तसं भाषण मी काल सांगितलं तसं भाषण आलेलं आहे. आता मदत करू असं सांगितलं. ज्या ओला दुष्काळ जवळपास 4,500 गावात पाणी घुसलेलं आहे याच्याविषयी मदत करू सांगितलं. काय मदत करू सांगितलं का? एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी पिकाच्या नुकसानावर काही सर्वे कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलं याचाच अर्थ फक्त ह्या बोलाचीच कडी आणि बोलाचा भाषण. घोषणेश्वराला निधी दिला. कुठं दिला निधी? 10 वर्षांनीच घोषणा आहे. मुख्यमंत्र्यांचं 14 ते 19 भाषण ऐका, त्याच्यामध्ये सुद्धा घोषणेश्वराच्या निधीचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर हायब्रिड इम्युनिटी मधून रस्त्याचं काम सांगितलेलं आहे. कोणते रस्ते चालू आहे? हायब्रिड इम्युनिटीच्या कोणत्याही रस्त्याचं काम सुरू नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी त्याच्यामध्ये. 4 लाख विहिरी पैकी 30,000 विहिरी, फार मोठा पराक्रम आहे का हा? 2023 ला जाहीर केलेल्या 4 लाख विहिरी आज 30,000 होतात. म्हणजे 10 तुमच्याच तोंडाने तुमचेच आकडे 4 लाख विहिरी पैकी 30,000 म्हणजे किती टक्के झालं? 7-8% काम झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ही योजना 2700 कोटीची जाहीर केली. खरं तर या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. 1680 कोटीची उद्धवजींच्या काळातली सरकार 2720 काळ झाली आणि माझं असं म्हणणं आहे की 3200 पर्यंत जाणार आहे. त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यानंतर 800 कोटीचा हिस्सा सरकारने दिला असं खोटे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं. 800 कोटी रुपये कर्ज रूपाने ज्याला सॉफ्ट लोन महानगरपालिकेला दिलं. याचा अर्थ संभाजीनगर जनतेच्या डोक्यावर 800 कोटीचं कर्ज सरकारने लादलेले असं माझं मत आहे. आणि म्हणून लातूरच्या कोचची घोषणा केली. लातूरचं कोच काय आत्ताच आहे का? हे काय मंत्रिमंडळाचा विषय आहे का? हा दुष्काळ ज्यावेळेस पडला त्याच्यानंतर लातूरचं जे सुरू झालं त्याच्यानंतर लातूरला अशी घोषणा त्यावेळेस केंद्राने केली. अजून सुद्धा त्याची अंमलबजावणी नाहीये. त्यानंतर जे मेडिकल कॉलेजेस मराठवाड्यात डिक्लेअर झालेले, परभणी असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, अजून कोणताही निधी नाही. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीविषयी सुद्धा कोणती भूमिका अजून सरकारने मांडली. म्हणून सरकारने वेग भाषण माननीय मुख्यमंत्र्यांनी इथे केलं. मराठवाड्याच्या पत्रिकेसाठी पूर्णपणे निराशा आहे. मराठवाडा 1 वर्ष 1 महिना 2 दिवस उशिरा स्वतंत्र झाला. त्यामुळे विकासात जो मागे तो पुढे नेण्यासाठी हे सरकार बिलकुल कोणते काम करत नाही. पुन्हा एकदा मी कालच सांगितलं मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी बोलतील, फक्त शब्द वापरला नाही तो बाकी सांगितलं. परंतु या योजनेचा सर्वे सुद्धा अजून सुरू झाला नाही. अजून सर्वेच करायला 2-2, 4-4 वर्ष लागतील. नंतर मंजुरीला 2-4 वर्ष लागतील, निधीला 2-4 वर्ष लागतील आणि व्हायला सुरुवात जर झालीच तर 20 वर्ष लागतील. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु रोज दरवेळेस मराठवाड्यात आले. आता बीडला तेच बोलतो मी, 100% सांगतो की मृगजळ मराठवाड्याला दाखवला जातो. मराठा ओबीसी आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात गंभीर होईल. नेत्यांना पुन्हा अवघड होईल. सगळ्या मराठा समाजाची भूमिका काही चूक याच्यातला भाग नाही. ओबीसी समाजाची भूमिका सुद्धा चूक नाही, चूक आहे याच्यातला काही भाग नाही. ही भूमिका योग्य आहे. सरकारने मला वाटतं याच्यामध्ये बॅलन्स साधण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि आपला राज्य जातीपातीत विभागलं केलं नाही पाहिजे ही सुद्धा खबरदारी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे. महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा एकमेकांच्या समोर उभा राहिलेला आहे. सोशल मीडिया असेल किंवा इतर ठिकाणी एकमेकांबद्दल रोज निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राला मराठा आणि ओबीसी आमने सामने आपल्याला परवडणार नाही. सरकारने काय करायला? सरकारच याला खतं पाणी देते असं माझं मत आहे. सरकारच या विषयाला खतं पाणी देतं की जाती जाती भांडणं लावावं. कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे हेच वाटतात सगळ्यांना. हेच वेगवेगळ्या जातीत वाटतात प्रत्येकाला. वेगवेगळ्या आता धर्माच्या नंतर जातीवर येऊन पोहोचलेले सगळे. ओबीसी मराठा, मराठा मराठेतर, ब्राह्मण, ओबीसी, ओबीसी मध्ये माळी, बंजारा, वंजारा हे कोण करतंय? तुम्ही बघा वक्तव्य कोणाचे? विरोधी पक्षाचे कोणाचे का? भुजबळ कोणाचे? मुंडे कोणाचे? बोलतोय कोण? मला असं वाटतं सरकारमधील लोकच याच्याविषयी भूमिका व्यक्त करतात. आम्हाला सरकारचा हा अजेंडा दिसतो की काय
हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र विभाजित करणं, जातीपातीत विभागणं मला वाटतं सरकारचा अजेंडा दिसतो.